मागील भागात आपण पाहिलं, पुलावरचं पाणी ओसरल्यावर सुधीररावांना मंदाताईंना दवाखान्यात ॲडमिट केल्याची तार मिळाली. तार मिळाल्यावर सत्येंद्रनाथसोबत सुधीरराव तडक मंदाताईंच्या घरी पोहोचले. दुसऱ्यांदा मुलगी झाली हे ऐकून सुधीररावांना अतिशय आनंद झाला. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे भाग 23. बघता बघता मंदाताईंना प्रसूत होऊन 1.25 महिना झाला. सुधीरराव, मंदाताई, छोटं बाळ आणि गौरीला घेऊन परत गावी आले. सोबतीला मंदाताईंची आई देखील आली होती. सुधीररावांनी ठरवल्याप्रमाणे बारसं त्यांच्या गावी होणार होतं. बारशाची अगदी जय्यत तयारी सुरू होती. देशमुखवाडा रोषणाईनं सजला होता. अंगणात मंडप टाकलेला होता. दारावर तोरण लावली होती. दारासमोर सुरेख रंगीबिरंगी रांगोळ्या काढलेल्या होत्या. वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची लगबग सुरू होती. सुधीरराव आणि मंदाताईंचे अगदी दूरचे सगळे नातेवाईक खास कार्यक्रमासाठी आले होते. सुग्रास जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. वाड्यात जणू लगीनघाईच सुरू होती. सत्येंद्र आणि उमा दोघेजण सुधीरराव आणि मंदाताईंच्या सोबत होते. कार्यक्रमाची सगळी जबाबदारी सत्येंद्रने घेतली होती. त्यामुळं सुधीररावांना सर्व ठिकाणी जातीनं लक्ष द्यायची गरज नव्हती. वाड्याच्या बैठकीच्या खोलीत फुलाफुलांनी सजवलेला पाळणा ठेवला होता. त्यात टाकलेल्या मऊ गादीवर एवढुसं बाळ अगदी शांत झोपलं होतं. विधीपूर्वक बाळाच्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. सुधीरराव आणि मंदाताईंनी आवडीनं आपल्या लहान्या लाडक्या लेकीचं नाव ठेवलं मानसी. येणारा जाणारा छोटूशा मानसीला बघून अगदी हरखून जात होता. एवढे चेहरे बघून इतर बाळं रडतात. मानसी मात्र सगळ्यांकडं आधीपासूनच ओळख असल्यासारखी बघत होती. हसत खेळत कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात सत्येंद्रचं लक्ष दाराकडे गेलं. दारावर एक साधू महाराज उभे होते. त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र होती. गळ्यात आणि हाताला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळलेल्या होत्या. केसांच्या बटा वाढलेल्या होत्या आणि त्यांची दाढीसुद्धा लांब होती. एका हातात कमंडलू होतं आणि एका खांद्यावर भगवी झोळी अडकवलेली होती. सत्येंद्र मोठ्या अदबीनं त्या साधूंजवळ गेले. प्रणाम महाराज. आपण कोण आहात आणि कुठून आलात? सत्येंद्रनं त्यांची विचारपूस केली आणि लगबगीनं घरात आले. बैठकीच्या खोलीत सुधीरराव, मंदाताई आणि उमा बोलत होते. सुध्या, अरे बाहेर चल जरा. एक साधू उभे आहेत अंगणात. त्यांनी हिमालयात तपस्या केली आणि आता संपूर्ण भारत भ्रमण करणार आहेत म्हणे. खूप साऱ्या भाषा अवगत आहेत त्यांना. मला तर कुणी महान व्यक्ती वाटत आहे. ते आपल्या गावात आले हे भाग्यच नाही का आपलं? चल, सगळेजण त्यांचे दर्शन घेऊ. मुलांनाही दर्शन करवून आणू. सिद्धपुरुषांचा आशीर्वाद मिळेल आपल्या मुलांना, सत्येंद्र म्हणाले. त्यांनी सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवलास? अरे, असे लोक गावात फिरून आधी सगळी माहिती गोळा करतात आणि मग चोऱ्या करतात, दरोडे टाकतात. खरंच हिमालयातून आलेत का? आपल्याला काय माहीत कोण कुठून आले? उगीच नसत्या लोकांच्या मागं लागू नकोस. सुधीररावांचं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत उमा आणि मंदाताई दारापर्यंत गेल्यासुद्धा. सुधीरराव तडक त्यांच्या मागं गेले. उमाताईंनी विरेनला घेऊन त्या साधू महाराजांना वाकून नमस्कार केला. त्या साधू महाराजांनी हात वर करून दोघांनाही आशीर्वाद दिला. कुणाच्याही पायावर आपली डोकी ठेवतात
ह्या बायकांचं डोकं ठिकाणावरच नाहीये. सुधीररावांना चीड आली होती. मोठ्यांचे आशीर्वाद घेणं काही वाईट नसतं. थांब जरा इथं. सत्येंद्रनं सुधीररावांना बाजूला उभं केलं. दोघेजण दुरून बघत होते. मंदाताईंनी आधी गौरीला त्या साधूंना नमस्कार करायला लावला. साधू महाराजांनी गौरीला आशीर्वाद दिला. नंतर मंदाताई मानसीला घेऊन महाराजांच्या पाया पडल्या. खूप मोठी होणार आहे ही मुलगी. आईवडिलांचं, नवऱ्याचं नाव मोठं करेल. हिला समाजात खूप मान मिळेल. हिच्यामुळे कितीतरी जीवांना आसरा मिळेल. पाऊसवेळी आहे ही. हिच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पावसाळ्यात होतील. हिच्यासाठी पाऊसच सर्व घटनांचा साक्षीदार असेल. पण मंदाताईंनी मानसीला घेऊन त्या साधूंना नमस्कार केला तेव्हा साधू महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते अचानक थांबले. पण काय महाराज? मंदाताई काळजीनं विचारत होत्या. मृत्यूचे 2 मोठे योग आहेत. पहिल्यातून हिचा पाऊसच तारून नेईल. दुसरा मात्र. साधू महाराज एवढं बोलून गेले. साधू महाराजांचं बोलणं ऐकून मंदाताई मटकन खालीच बसल्या. मंदाताईंच्या हातापायांना कंप सुटला होता. सुधीरराव, सत्येंद्र आणि उमा सगळे मंदाताईंकडे धावले. मंदा, ठीक आहेस ना तू? कुणीतरी पाणी आणा रे, सुधीरराव म्हणाले. साधू महाराजांचे शब्द सुधीररावांच्या कानात घुमत होते. चिडून ते दाराकडे धावले. आत्ताच तर ते साधू महाराज इथं होते. सुधीरराव दारातून थोडं बाहेर डोकवत म्हणाले. दारात कुणीच नव्हतं. सत्या, तू लक्ष दे थोडं. मी त्या साधूंना शोधून येतो. काहीच्या काही काय बरळून गेले ते, सुधीरराव सत्येंद्रनाथला म्हणाले. त्या साधूंना शोधायला सुधीरराव 1-2 गल्ल्या फिरून आले. पण त्यांना कुणीच दिसलं नाही. मंदाताईंच्या काळजीनं ते परत घरी आले. मंदाताई खूप घाबरल्या होत्या. मानसीला अगदी छातीशी कवटाळून बसल्या होत्या. मंदा, अगं किती घाबरलीये तू. कुणीही येईल आणि काहीही बोलून जाईल तर तू त्यावर विश्वास ठेवणार आहेस का? असं भविष्य सांगता आलं असतं तर प्रत्येकानं आपापलं भविष्य बघून सुधारलं नसतं का? सुधीरराव मंदाताईंना समजावण्याचा प्रयत्न करत होते. अहो, मला काय वाटतं, आपण आपल्या दोन्ही मुलींच्या कुंडल्या बनवून घ्यायच्या का? काही दोष असतील तर मग ते दूर करण्यासाठी काही करता येईल, मंदाताईंनी घाबरतच विचारलं. बिलकुल नाही. तुला माहितीये, माझा असल्या गोष्टींवर मुळीच विश्वास नाहीये. विज्ञान बघा कुठं जातंय. किती आणि कशी प्रगती होते गोष्टींची. आणि तुम्ही लोक अजूनही खुळचट कल्पनांमध्ये अडकले आहात. मी काही कुणाची कुंडली बनवणार नाही. सुधीरराव चिडले होते. अरे पण, सत्येंद्र पुढं काही बोलणार इतक्यात सुधीररावांनी त्यांचं बोलणं तोडलं. बस, आता ह्यावर चर्चा नाही. कुणी आलं नाही आणि काही बोलून गेलं नाही. यापुढं हा विषय बंद. सुधीरराव चिडून आतल्या खोलीत निघून गेले. आनंदानं सुरू असलेल्या कार्यक्रमावर एकदम विरजण पडल्यासारखं झालं. जो तो आपापल्या घरी निघून गेला. मंदाताई शांत बसून होत्या. मंदा, 2 घास खाऊन घे, उमा त्यांना समजावत होती. उमे, काही होणार नाही ना ग माझ्या बाळाला, मंदाताई म्हणाल्या. मंदा, अगं आपण आहोत ना, आपण बाळाची योग्य काळजी घेऊ. अगं ते महाराज खरे का खोटे काही माहीत नाही आपल्याला. उगी त्या गोष्टींचा विचार करून बाळाकडे दुर्लक्ष नको करू, उमा म्हणाले. उमा आणि सत्येंद्र रात्री उशिरा घरी गेले. झाल्या प्रसंगाचा मंदाताईंच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता. मंदाताई आता मानसीची
जास्तच काळजी घ्यायला लागल्या होत्या. त्या एक क्षणही मानसीला स्वतःपासून दूर होऊ देत नव्हत्या. बघता बघता गौरी ही शाळेत जायला लागली. गौरीची शाळा आणि मानसीच्या बाललीला यात आला दिवस कसा भरकन निघून जात होता. छोट्या वीरेनला घेऊन उमा आणि सत्येंद्रचं येणंही सुरू होतं. मानसी आणि वीरेन एकमेकांसोबत अगदी मस्त खेळायचे. दोघांची चांगली गट्टी जमली होती. गौरी तर मोठी असल्याचा फायदा घेत अगदी दोघांवरही तिची दादागिरी करायची. दोन्ही कुटुंबांचा आधीपासूनच घरोबा होता, पण मुलांमुळं तो अजूनच वाढला होता. बारशाच्या दिवशीचा प्रसंग मंदाताई हळूहळू विसरत चालल्या होत्या. दिवस सरत होते, ऋतुचक्र फिरत होते. पुन्हा पावसाळा आला. जून महिन्याच्या सुरुवातीला एका संध्याकाळी आभाळ भरून आलं होतं. विजा कडकडायला लागल्या होत्या. अचानक वातावरणात झालेला बदल मात्र मंदाताईंना घाबरवून गेला. त्या साधू महाराजांचं बोलणं त्यांच्या जणू कानावर आदळत होतं. मंदाताईंनी धावत जाऊन मानसीला कुशीत घेतलं. इकडं कोसळणाऱ्या पावसाकडं बघत मानसी आनंदानं टाळ्या वाजवत होती आणि तिकडं पावसाची एक एक सर मंदाताईंची काळजी वाढवत होती. बघता बघता मानसी 1 वर्षाची झाली. पावसाळ्याचे हे 4 महिने मात्र मंदाताई अगदी जीव मोठीत घेऊन जगत होत्या. काय होईल पुढे? साधू महाराजांनी दिलेली भविष्यवाणी खरंच होईल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.